नमस्कार, नवीशा किचनमध्ये आपलं स्वागत आहे. तर आपण आज तांदळाची खीर करणार आहोत, ते पण कॅरेमल टाकून करणार आहोत. त्यासाठी मी कोलम तांदूळ एक मोठा चमचा घेतलेला आहे. स्वच्छ धुवून रात्रभर भिजू घातलेला होता. तर आपण ह्याला मिक्सरच्या जारमध्ये बारीक पेस्ट करून घेऊ. थोडंसं पाणी टाकायचं त्याच्यामध्ये. हे बघा झालेलं आहे. आता खिरीसाठी मी 1 लिटर दूध घेतलेलं आहे. आता कढईमध्ये थोडंसं पाणी टाकते, त्याच्यामध्ये दूध ओतते. थोडंसं पाणी टाकून दूध का ओतते का की आपलं दूध तळाला चिटकू नये, त्यासाठी मी थोडंसं पाणी टाकून दूध ओतलेलं आहे. आपलं दूध गरम होतंय तोपर्यंत मी तुम्हाला साहित्य सांगते. तर मी चारोळी घेतलेली आहे, काळे मनुके, काजूचे तुकडे आणि बदामाचे काप घेतलेले आहे, केशर घेतलेला आहे, विलायची पावडर आणि सुकं खोबरं घेतलेलं आहे, खोबऱ्याचा कीस घेतलेला आहे आणि 1 मोठा चमचा घेतलेला आहे तो, आणि 1 मोठा चमचा खसखस घेतलेली आहे आणि 1 मोठा चमचा मिल्क पावडर घेतलेली आहे. तर प्रथम आपण गरम दुधामध्ये केशरच्या काड्या भिजत टाकू आणि कढईमध्ये खसखस गरम करू. आपली गॅस बारीकच ठेवायचा का की खसखस पटकन करपण्याची शक्यता असते, त्यामुळे गॅस बारीकच ठेवायचा. हे का भाजून झालेला आहे. आपण आता खलबत्त्यात बारीक वाटून घेऊ. आपलं जाडसर वाटून घ्यायचंय, आपल्याला बारीक करायचं नाहीये, जाडसर ठेवायचं आहे. आणि खसखसमुळे आपल्या तांदळाच्या खिरीला खूप छान अशी चव येते. त्यामुळे मी नेहमी ज्या वेळेस पण मी तांदळाची खीर करेल त्यावेळेस मी खसखसच टाकत असते. तुम्ही पण नक्की ट्राय करा. आता आपलं दूध पण चांगलं गरम झालं, त्याच्यामध्ये आता आपण तांदळाची पेस्ट टाकतो. सतत हलवत राहायचं तांदळाची पेस्ट टाकली की, नाही तर मग गुठळ्या होण्याची शक्यता असते. हे बघा झालेलं आहे मिक्स चांगलं. आता त्याच्यामध्ये मिल्क पावडर टाकलेले आहे आपल्या खिरीला क्रीमी टेक्स्चर येण्यासाठी. आता त्याच्यामध्ये खोबऱ्याचा कीस सुद्धा टाकत आहे. आता आपण खसखस टाकणार आहोत. तर खसखस एकदम टाकायची नाहीये, आता हातामध्ये घेऊन असं पसरून टाकायची, नाहीतर मग त्याच्या लगेच गुठळ्या होतात आणि गुठळ्या पण लवकर फोडल्या जात नाहीयेत. त्यामुळे खसखस अशी पसरून टाकायची नेहमी. ड्रायफ्रूट्स टाकू आपण जे घेतलेले आहे, त्याच्यातले थोडे ठेवू आपण सजावटीसाठी. व्यवस्थित मिक्स करून घेऊ. आपली खीर केवढी घट्ट झाली आहे बघा. वेलची पावडर सुद्धा टाकलेली आहे आणि आपण केशरचं दूध ते सुद्धा टाकून घेऊ याच्यामध्ये. आणि आपण हे एका साईडला, तोपर्यंत आपण एका साईडला कॅरेमल तयार करू. तडका पॅनमध्ये मी थोडीशी साखर घेतलेली आहे, 1 मोठा चमचा घेतलेली आहे. हे बघा वितळली आहे. मंद गॅसवरच करायचे कॅरेमल कधी पण, नाही तर मग करपण्याची शक्यता असते. करपले की खूप कडवट लागतो तो, त्यामुळे जास्त पण हे करायचं नाही. जरासा आपल्याला कलर चेंज करायचा आहे, अजून जरा करायचं आहे. हे बघा झालेलं आहे आपलं. थोडंसं बंद करते गॅस. झालेला आहे. आता आपण ते कॅरेमल केलेलं खिरीमध्ये ओतून देऊ. गॅस बारीक करायचा आणि ओतायचं, नाही तर मग अंगावर उडण्याची शक्यता असते. त्यामुळं कॅरेमल ओतताना नेहमी गॅस बारीक करायचा आणि मग ओतायचा. आत्ताच कलर बघ किती छान आलेला आहे. मस्त झालेला आहे. त्याच्यामध्ये आता आपली साखर राहिली होती टाकायची, ती टाकलेली आहे मी. चवीनुसार साखर टाका.
बघ किती सुंदर अशी झालेली आहे, शाई सुद्धा आलेली आहे आपल्या खिरीला. तयार झाली आपली खीर, तांदळाची खीर, कॅरेमल तांदळाची खीर. आता आपण त्याच्यावर जरासं ड्रायफ्रूट्स टाकून घेऊ. माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, कमेंट जरूर करा. कोण नवीन असेल तर सबस्क्राईब करा. आणि माझा हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद आणि बाय सगळ्यांना.